सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने व तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चैतन्यभाऊ नरोटे, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आसादे सर, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते हाजी मलंग नदाब सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज युवक काँग्रेस ऑगस्ट दिन साजरा करीत आहे। क्रांती दिनाचं औचित्य साधून युवक काँग्रेस गेल्या 50 वर्षापासून जो कोणी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल त्याच्या नेतृत्वाखाली ही रॅली 4 हुतात्मा पुतळा ते बलिदान चौकापर्यंत नेली जाते। याचं कारण असं आहे की 9 ऑगस्ट 1942 साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधींनी एक नारा दिला होता, इंग्रजांना की चले जाओ करेंगे या मरेंगे, अशी घोषणा देत संपूर्ण भारतामध्ये एक स्वातंत्र्याची लाट निर्माण करण्यासाठी महात्मा गांधींनी नारा दिला आणि तेच नारा प्रथमतः सोलापुरात गाजला। या ठिकाणी प्रथम शहीद या सोलापूर शहरात झाले। तिथून या मशालीची आग पेटत जी निघाली ते 1942 नंतर डायरेक्ट 1947 ला ते स्वतंत्र झाला। त्यामुळे सोलापूरचं कुठेतरी हुतात्म्यांचं आठवण म्हणून ठेवण्यासाठी आम्ही मशाल पेटवून ही आठवण 9 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला युवक काँग्रेस हे पेटवत नेत असते। याचं उदाहरण संपूर्ण देशामध्ये गेलं पाहिजे म्हणून सोलापूर काँग्रेस तर्फे ही रॅली आयोजित करण्यात येत आहे। मला आम्ही सगळे युवक काँग्रेसच्या वतीनं फाजरवाडीच्या वतीने अभिवादन करतोय। 1942 ला महात्मा गांधींनी छोडो भारत इंग्रजांना जो नारा दिला त्यावेळेस अनेक नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना जेलमध्ये घालण्यात आलं। त्यावेळेस युवक काँग्रेसनी धुरा हातात घेतली आणि त्यामुळे आज युवक काँग्रेस दिन आपण साजरा करतोय। तरी ही रॅली आता 4 हुतात्म्यांना अहिल्या देवीला वंदन करून हे चालत बलिदान चौकामध्ये जो 12 वाजता पोहोचणार आहे आणि उद्या बलिदान दिवस आपण साजरा करतोय। आणि हे परंपरा युवक काँग्रेसनी आजपर्यंत जमली आहे। गेले 1942 पासून युवक काँग्रेसची मशाल रॅली अभिवादन करायला 4 हुतात्मापासून बलिदान चौकात जाते आणि ही परंपरा काँग्रेस पक्षाने व आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे जे असतील त्यांचे सर्व युवक फळी, ज्येष्ठ आमचे पत्रकार नदाब साहेब, नगरसेवक आमचे नरसिंग आसादेजी, गणेशप्पा नरोटे, रुपेश गायकवाड, अनेक मंडळी, आमचे आनंद मेत्रेजी, असे अनेक युवक या ठिकाणी आता रात्री 11:15 वाजलेत। पण ही रॅली करण्याकरता सर्व उत्साही आमचे युवक या ठिकाणी आले आणि ही रॅली आता बलिदान चौकापर्यंत जाणार आहे।